म्हणजे हा अडथळा मैदानामध्ये तुम्हाला येणार नाही, याची नोंद घ्या आपण. तदनंतर तुमच्यासाठी महत्वाची सूचना आहे, पहिली 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कव्हर करायचे. पहिला बॉल जसा पिचिंग होईल तुमच्यासाठी टायमिंग लागलं जाईल. तदनंतर 5वं षटक सुद्धा जर 20 मिनिटात कंप्लीट 4 षटके झाली नाही तर 5व्या षटकात एक प्लेअर 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर तेही षटक 5 मिनिटात कंप्लीट झालं नाही पुढच्या, तर मात्र आयोजकांकडून तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची आपण नोंद घ्या. पहिला बॉल पडल्याच्या नंतर आपण मान्यवरांकडे जाणार आहोत. आपण पाहतोय अगदी मंच या ठिकाणी बहारदार सजला गेलाय. सुधाकर भाऊ गारे यांची रॉयल एंट्री आणि त्या समेत इतर मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु भाऊ, मला सुद्धा पहिलं पर्व आठवत आहे की ज्या पहिल्या पर्वात आपण या स्पर्धेची सुरुवात पत्रकार बंधू यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा केला होता. तदनंतर काल या पहिल्या रजनीची सुरुवात या पर्व 4थ्याची आपण पाहिली की अगदी ज्यांनी खऱ्या अर्थाने आज कर्जत तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, जिथे महत्वाची भूमिका आणि महत्वाची पदे सांभाळल्यात, ते महिला राज या स्पर्धेचं उद्घाटन करताना दिसून आल्यात. मग त्याच समेत कर्जत पंचायत समिती सभापती नमिताताई गारे, त्याच समेत कर्जत नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, त्याच्यानंतर चौक ग्रामपंचायतीच्या सरपंचा रितुताई टोंबरे, हे सर्व महिला राज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि कालची रजनी तर दोस्ती ग्रुपचं फार मोठं कौतुक या ठिकाणी जरूर करेल, कारण या A1 जोडी चषकामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण कालचा मंच जो रंगवला असेल ना, तर हरिभक्त पारायण जे वारकरी संप्रदायातील जी व्यक्तिमत्व होती ती या व्यासपीठावरती संपूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळाली होती. मग कर्जत कालापूरचे सगळे हे व्यासपीठ गजबजणारे वारकरी संप्रदायातील लोक आज आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज स्पर्धेची 4थी रजनी आहे, ज्याच्यामध्ये आज तुम्हा सर्व मान्यवरांचं आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. मनस्वी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करेल. मॅच एकीकडे पहिला बॉल पडल्याच्या नंतर अगदी आपण जाणार आहोत मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. आजचा समालोचन कक्ष सुद्धा गजबजला जाणार आहे. गेली 4ही रजनी योगेश ढोले आणि आम्ही स्वतः ही स्पर्धा कव्हर करतोय. आणि त्याच समयात आपण पाहतोय, पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं अजयजी डायरे, दुसऱ्या दिवशी शिवमजी लोबी, आणि कालच्या दिवसात आपण ज्यांचा आवाज ऐकला ते मयूर कांबळे. आणि आजच्या 4थ्या रजनीमध्ये अगदी रायगडची बुलंद तोफ, एक मराठी भाषेवरचं प्रभुत्व रोशनजी पाटील आमचे परममित्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याच समेत उद्याची रजनी आणखी गजबजणार आहे. काही गुलदस्त्यातल्या गोष्टी आहेत त्या आजच ओपन करून चालणार नाही, परंतु उद्या काय काय गौप्यस्फोट होतील ते माहीत नाही. परंतु या रजनीमध्ये गेली 3ही रजनी आपल्याला सातत्यपूर्ण 3 लकी ड्रॉ पाहायला मिळाले. प्रेक्षक वर्गांसाठी ऐवाच येईल तर आहेतच, परंतु 3 आकर्षक लकी ड्रॉ आहेत. आणि आजच्या या रजनीमध्ये सुद्धा ते लकी ड्रॉ कंटिन्यू राहतील. पुढच्या 5व्या रजनीमध्ये सुद्धा ते तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक आपण पाहतोय ना की लकी ड्रॉचे विनर या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि आज या मंचावरती आपल्या सर्वांचं आगमन अगदी सुखद आणि आल्हाददायक या स्पर्धेसाठी पाहायला मिळणार आहे. आपण मान्यवरांकडे जरूर जाऊ, परंतु पहिला बॉल पिचिंग झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. आणि खरं सांगायला गेलं ना तर आज आदरणीय पंकजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती की आपण या त्यांच्या समेत असलेले इतर मान्यवर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. त्या समेत नंदुशेठ लाड या आपण मंचावरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. अर्थातच आपण जर पाहायला गेलं ना तर अनेक स्पर्धा मित्रांनो आपण पाहतो, चांगला बॉल यावेळी पिच केला आहे आणि इथे मात्र दुकान खुली नाही, कर्फ्यू लग गया. पहिला झटका लागलाय तो मात्र यावेळी सिद्धी 11 कॅरेट टीमला. क्या बात है.
थँक्यू डीजे, थँक्यू. एकीकडे पाहायला गेला तर अगदी स्पर्धा नामांकित आहे, परंतु गेली चारही पर्व आम्ही इतिहास पाहतोय की अगदी या चमचमत्या सोनेरी कलरच्या ज्या ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि खरं आहे हे फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीत आपण पाहतो ना A1 जोडी जगदीशदादा देशमुख आणि सुधाकर भाऊ गारे यांच्या नावाची स्पर्धा आहे. ज्या पद्धतीत सुधाकर भाऊ गारे यांना जगदीशदादा देशमुख यांची साथ आहे त्या पद्धतीतच आपण पाहतोय या ठिकाणी आमचे उत्तम मामा देशमुख, मनुदादा पवार ही फार महत्वाची कामगिरी बजावताना दिसून आलेत. कारण या स्पर्धेसाठी गेली सातत्यपूर्ण त्यांनी सुधाभाऊंना जशी साथ दिली मैत्रीची त्या पद्धतीत या दोस्ती ग्रुपला सुद्धा सातत्यपूर्ण या स्पर्धेला या चमचमत्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मनस्वी स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय कौतुक करेल संतोष शेठ निलडे सुद्धा मंचावरती उपस्थित झालेले आहेत. कारण संतोष शेठ निलडे यांचं खास करून कौतुक करेल. कारण अनेक स्पर्धा मित्रांनो आपण पाहतो या स्पर्धांमध्ये तुम्हाला एक बाईक जरूर दाखवली जाते, परंतु या स्पर्धेमध्ये एक अनोखा विश्वविक्रम रचण्यात आलेला आहे. आणि पहिल्यांदाच अशा स्पर्धेमध्ये 2 मालिकावीर आपल्याला पाहायला मिळतील, जिथे मात्र या बाईक ज्यांनी स्पॉन्सर केलं ते आदरणीय संतोषजी निलडे आमच्या समवेत आहेत. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत आणि आभार सुद्धा. कारण काल सुद्धा मी थोडीशी शाश्वती जरूर दिली होती. हा मंच आज मात्र आज मंच आपण पाहतोय गजबजला जाणार यात कोणती शंका नव्हती. कारण अनेक मान्यवर या व्यासपीठावरती उपलब्ध झालेत. आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करूयात आणि जाऊयात स्वागत सोहळ्याकडे. हॅट्रिक बॉल, या बॉलला जर का विकेट काढला तर हॅट्रिक पूर्ण होईल. त्या ठिकाणी भरत सोलंकी, वन ऑफ द लिजंड. येस, एक बॉल नंतर आपण जाऊया स्वागताकडे. कारण इथे पहिल्याच 2 बॉल वरती 2 विकेट प्राप्त झालेल्या आहेत. भरत सोलंकी, अगदी कैलास गारेंनी आमच्यापर्यंत माहिती पुरवली. पहा कसं असतं क्रिकेटमध्ये. भरत सोलंकी यांनी एक काल गाजवलेला आहे आणि भरत सोलंकीचे 2ही पुत्र आज तुम्हाला मैदानात पाहायला मिळतील. आणि लेदरचे उत्तम प्रशिक्षक देखील आहेत. रायगड जिल्ह्यातील अनेक तरुणांना चांगलं प्रशिक्षण देणारे एक दमदार खेळाडू भरत सोलंकी, 40+ मास्टर. पहिल्याच 2 बॉलला 2 विकेट. नवीन बॅटर, लेफ्ट हँड बॅटर नरेंद्र ऑन स्ट्राईक, ओ द विकेट. बॉलला फ्लाईट दिली, स्ट्रॉंग अपील, फिंगर गोज अप. आजच्या रात्रीमध्ये पहिला गोलंदाज ज्याने विकेट पूर्ण केले. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 40+ मास्टर भरत सोलंकी यांच्यासाठी सलग 3 बॉलला 3 विकेट. त्यांना इकडे बॉलवर लागते रे, त्यांना इकडे बोलून घ्या. काका म्हणतात तिथं उभा राहा, इथं सत्कार करणार मग कसं होणार. पण माझा भेट जागेवर त्याला तर भेटेल. तुम्ही इथंच घ्या, त्याला इकडे बोलून. थँक्यू डीजे, थँक्यू. जाऊयात सन्मान सोहळ्याकडे. अर्थातच आपण पाहतोय दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईटची स्पर्धा A1 जोडी चषक. आणि या मंचावरती बहारदार व्यक्तिमत्व आम्ही सातत्यपूर्ण हीच चर्चा करत असतो की बरेच जण ही गाण्याच्या माध्यमातून किंवा आणखी काही कार्यक्रमांच्यातून सुधाभाऊंवरती प्रेम करणारा हा कर्जत तालुका पाहिला आहे. आणि आम्ही कालही म्हटलं, आजही तेच वाक्यावरती आम्ही ठाम आहोत की अगदी जसं म्हटलं जातं ना की बरेच जण म्हणतात की 22 आमदार, परंतु मी हे सिद्ध करतो की आज या कर्जत तालुक्याचे आमदार सुधाभाऊ होऊन गेलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्याचं कारण एकमेव आहे की झालेली विधानसभा निवडणूक, ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी कर्जत तालुक्याने 951 मतांची लीड दिली होती आणि याच्यातच सुधाभाऊंचा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जाऊयात याच सन्मानाकडे. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ गारे उपस्थित आहेत. दोस्ती ग्रुपच्या वतीने या ठिकाणी हा सन्मान करण्यात येत आहे. थांबायला सांगितलं. थोडं भाऊंनी थांबवलंय. आपण जाऊयात या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती आदरणीय नारायणजी डामसे सर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नारायणजी डामसे सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. या सर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. आदरणीय नारायणजी डामसे सर गेली अनेक वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व या व्यक्तिमत्वाकडे पाहायला मिळतं. आणि खरोखर
अगदी आम्ही सुद्धा लहान असल्यापासून पाहतोय की हे व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांना कर्जत तालुक्यातल्या कोणत्याही वॉर्डमध्ये उभं करा अगदी शुअरली शीट निवडून येतात. हे जनतेचं प्रेम आहे त्यांच्यावरती. त्याचसमयी त्या ठिकाणी आपण पाहतोय दरम्यान आपण पाहतोय शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय उत्तम शेठ कोलंबे यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचसमयी आमचे जगदीशदा ठाकरे उपस्थित झालेत. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. त्याचसमयी त्या ठिकाणी आपण पाहतोय रायगड जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आणि जिल्हा परिषदेतले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते संतोषजी बैलमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय संतोषजी बैलमारे सर या आपण. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटनेते आणि जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संतोषजी बैलमारे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच समयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सुरेशजी पाटील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विनंती की या आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. त्याच समयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा प्रवक्ते आदरणीय भरतभाई भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा प्रवक्ते आदरणीय भरतभाई भगत यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. त्याच समय त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्येष्ठ नेते आदरणीय अशोक शेठ विपतराव उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय उत्तमजी कोलंबे तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती यांचा सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय उत्तम शेठ कोलंबे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा शिवसेना तालुका प्रमुख त्याच समेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा कर्जत पंचायत समिती माजी सदस्य आदरणीय दीपकजी श्रीखंडे यांचा सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्या समेत
अगदी राष्ट्रवादीचे नेते आणि उद्योजक जगतातलं फार मोठं नाव आदरणीय रामशेठ राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. आदरणीय रामशेठ राणे यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. संतोष त्या समेत या ठिकाणी खालापूर शहर अध्यक्ष आदरणीय संतोषजी गुरव उपस्थित आहेत. यांचा होता सन्मान करण्याची विनंती. आदरणीय संतोषजी गुरव त्या समेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा युवक अध्यक्ष कुमारजी दिसले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. येस योगेश, नेक्स्ट मॅचचा कॉल द्या आपण. नेक्स्ट मॅच असेल देसाई पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ लवजी. दोन्ही टीमचे संघनायक टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. देसाई पाडा आणि लवजी संघाचा संघनायक हा पहिला ऑफिशियल कॉल असेल. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय बळीरामजी देशमुख उर्फ बंधू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय रवींद्रदादा देशमुख उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. रवींद्रदादा देशमुख. त्याच समेत रवींद्रदादा देशमुख यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत या ठिकाणी उद्योजक जगतातलं आणखी एक मोठं नाव आदरणीय बालूशेठ पाटील यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. बाळूशेठ पाटील यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होईल. त्या समेत या ठिकाणी कर्जत पंचायत समिती विद्यमान सदस्य अक्षय तिटकरे उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. खरं म्हणायला गेलं तर भाऊ फार मोठे हिरे निवडले तुम्ही आणि या हिऱ्यांनी खरोखर करिश्मा केला. अक्षय तिटकरे अगदी आमच्या मैत्रीतल्या खेम्यातले आहेत, परंतु विजय सगळ्याचरित्या त्यांनी खेचून आणला. कोण अजून त्या समेत आमचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय संजय कडाव उपस्थित आहेत. यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय संजयजी कडाव ज्येष्ठ नेते. त्या समेत आदरणीय समीरजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. थोडं मान्यवरांची क्षमा जरूर मागेल, कारण प्रोटोकॉल पदांचा चुकू शकतो. त्यामुळे सध्या जशी नावं येत आहेत तसं मात्र आपला सन्मान होईल. त्याच समेत आपण पाहतोय अगदी सुधा भाऊंवरती विश्वास दाखवून अगदी कंद्याला कंदा लावून या परिसरामध्ये ज्यांनी समाजसेवेचे आणि राजकारणाचं व्रत घेतलंय ते आदरणीय पंकजदा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत या ठिकाणी कोल्हापूर युवा सेना अधिकारी
आदरणीय बंटी नलावडे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. बंटी नलावडे. बंटी नलावडे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याच समेत दामत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सरफराज नजे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. हा जावेद भाई नजे. आणि त्याच समेत या ठिकाणी उपस्थित आदरणीय सरफराज दिवाले साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आले ना खरी खरी महेश काही नाही त्याच समेत या ठिकाणी आमचे पंचायत समिती सदस्य आदरणीय महेशजी खारीक उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी खऱ्या अर्थाने अगदी सुधाकर भाऊ आणि नितीनदादा सावंत यांनी जो विश्वास त्यांच्यावरती टाकला आणि त्या विश्वासाला अगदी फार मोठ्या विजयात त्यांनी कन्वर्ट केलं आणि आपल्या सौभाग्यवतींना त्यांनी याच जिल्हा परिषदेतल्या पंचायत समिती वार्डमधून निवडून आणलं आणि एक विजयाचा एल्गार टोकला. ते आदरणीय जगदीशदा ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत आमचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय नंदू लाड उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्या समेत मंचावरती उपस्थित अविनाश दादा कडू यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्या समेत आमचे माजी सरपंच आदरणीय भगवानजी पाटील उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. माजी सरपंच भगवानजी पाटील. त्या समेत आदरणीय माजी सरपंच जयेंद्रदादा देशमुख उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत आदरणीय जयेंद्रदादा देशमुख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याच समेत विनंती करेल अगदी ज्यांनी समालोचनाचा एक काल गाजवला आणि क्रिकेटच्या विश्वात आपली एक वेगळी ओळख, परंतु राजकारणात येऊन समाजकारणाची ओढ बाळगणारा व्यक्तिमत्व आदरणीय आमचे परममित्र सचिनजी कर्णुक या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय सचिनजी कर्णुक, वेळ भेटला तर आज समालोचन कक्ष गाजवावं ही माझी फार मोठी इच्छा आहे तुमच्याशी, कारण अगदी चांगले समालोचक, उत्तम दर्जाचे. आता व्यासपीठ थोडं बदललंय त्यांच्या माध्यमातून. त्या समेत आदरणीय नंदकुमार पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. नंदकुमार पाटील कुठे? आदरणीय नंदकुमार पाटील, तसंच अगदी युवकांच्या गळ्यातील ताईत आणि अक्षयजी तिटकरे यांच्या विजयामध्ये अगदी मुलाचा वाटा निभावणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय ऋषिकेश राणे या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. ऋषिकेश राणे या आपण मंचावरती.
अर्थातच भाऊ हे मात्र नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल की अगदी या स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा एक टीम पॅक केली आर आर फाउंडेशन नावाने आणि तीच टीम अगदी टॉप 5 मध्ये दाखल झाले. अर्थातच लाडीवली टीम. आणि खरं आहे हे सांगून देतो की तीनही टीम ज्या क्वालिफाय झाल्यात त्या संघर्षातून आलेल्या आहेत. कारण दैवली टीम गेली 8 वर्ष ट्रॉफीसाठी झगडत होती, ती पहिल्या दिवशी पाहायला मिळाली. आणि दुसऱ्या दिवशी आर आर फाउंडेशन अर्थातच ऋषी राणे यांनी लाडीवली टीमला स्पॉन्सर केला आणि ही लाडीवली टीम अनेक नाईटच्या स्पर्धा केल्या परंतु ट्रॉफी पर्यंत पोहोचली नव्हती. पहिल्यांदा ते सुद्धा ट्रॉफी पर्यंत पोहोचणार आहेत ती टीम. आणि या ठिकाणी जाऊयात अर्थातच कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय सोमनाथजी टोंबरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय संतोषजी टोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. संतोषजी टोंबरे. नाही एक एक घेतो नाही तर त्या प्रोटोकॉल चुकत. कोणाचं नाव घ्यायचं 75 आजच आहे का वाढदिवस? त्या समेत या मंचावरती बहारदार व्यक्तिमत्व आणि आयुष्याची 75 त्यांनी पूर्ण केली ते आदरणीय तात्या जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मी विनंती करेल स्वतः भाऊंना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. तात्या जाधव या आपण ज्यांनी आयुष्याची 75 पार केली आहे तरीही पहा अगदी हसमुख चेहरा. आजकाल आपल्याला 50 पूर्ण व्हायला कठीणच आहे, कठीणच मी म्हणेल. ज्यांनी 50 झाली त्यांनी जिंकलं म्हणावं हरकत नाही. त्याच समेत आदरणीय संजयजी सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. संजयजी सुर्वे. हॅलो. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. कैरे संघाची धावसंख्या धाव फलकावरती 5 खेळाडू बाद 27 धाबा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर देसाई पाडा आणि लवजी संघाचा संघ नाही का आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढचा सामना असेल पहिल्या फेरीमधला देसाई पाडा विपक्ष लवजी या 2 टीम दरम्यान. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय अगदी क्रिकेटचं मैदान आहे परंतु बैलगाडा शर्यतीवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे अगदी बैलगाडा शर्यतीतल्या पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे ते आमचे अप्पा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय अप्पा गायकवाड यांचा होता सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. त्याच समेत या ठिकाणी महेंद्र पडेकर आलाय का? शरद आहे. महेंद्र कुठे? शरद आहे. आदरणीय शरदजी बडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. शरदजी बडेकर यांचा होता सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. त्याच समेत आदरणीय प्रमोददादा कडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रमोददादा कडे. त्याच समेत आदरणीय प्रवीणजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय प्रवीणजी देशमुख. त्याच समेत आदरणीय महेंद्र देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. एक लाईन घ्या पूर्ण म्हणजे आदरणीय महेंद्रजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा होता सन्मान करण्याची विनंती. त्याच समेत आदरणीय अमोलजी मांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती.
त्याच समेत आदरणीय माजी उपसरपंच संदीजी चौधरी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. संदीजी चौधरी. त्याच समेत आदरणीय संतोषजी निलदे या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या विद्यमानाने आज या स्पर्धेसाठी 2 अट्रॅक्टिव्ह बाईक देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही मालिकावीरांसाठी असतील, एक कर्जत ग्रामीण आणि एक ओपन लॉटसाठी. त्याच समेत आदरणीय संतोषजी निलदे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल, ज्यांच्या विद्यमानाने आपण पाहतो या स्पर्धेसाठी 2 अट्रॅक्टिव्ह बाईक मालिकावीरसाठी देण्यात आलेल्या आहे. मनस्वी त्यांचं स्वागत आणि आभार सुद्धा. त्याच समेत आदरणीय शेखरजी पिंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. शेखरजी पिंगळे. त्याच समेत आदरणीय भूषणजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय भूषणजी पाटील. नेरळ विभाग MSCB चे इन्चार्ज आदरणीय वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. वाघ साहेबांना विनंती की या आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. पहिलं सत्र संपलं, 31 धावा आल्या कैरे संघाच्या पहिल्या इनिंग मध्ये आणि आता 32चं टार्गेट असेल काटरंग संघासमोर. आणि या अगोदर पुन्हा एकदा विनंती राहील, लवजी आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा देसाई पाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी मंचावरती रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच देसाई पाडा विपक्ष लवजी या 2 टीमच्या दरम्यान पुढचा सामना पाहायला मिळेल. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय वाघ साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याच समय त्या ठिकाणी उपस्थित आदरणीय प्रशांतजी चंदन उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रशांतजी चंदन यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होईल. त्याच समेत आदरणीय विक्रमजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय विक्रमजी पाटील. त्याच समेत आदरणीय उमेशदादा टोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. उमेशदादा टोंबरे. उमेशदादा टोंबरे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. देसाईपाडा टीम उपस्थित झालेली आहे, आपले सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्याच समेत आमचे खोपोलीचे संपत मामा गाडवे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. पंकजी देसाई यांना विनंती की आपण मंचावरती या. देसाईपाडा टीम कडून बिलॉंग करतायत ते लेजंड क्रिकेटर सुधागड तालुका
त्याच समेत आदरणीय उमेशजी टोंबरे या ठिकाणी उपस्थित झाला आणि अल्पेश तरकुडे सुद्धा उपस्थित झालेत. पहिल्या रात्रीपासून त्यांनी हजेरी लावलेली आहे. मनस्वी आपलं सुद्धा स्वागत. त्याच समेत आदरणीय समीरजी मालकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. समीरजी मालकर आमचे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झालेत. मनस्वी आपलं स्वागत. त्याच समेत आदरणीय नितीजी पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. नितीजी पाटील या आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती उपस्थित युवा उद्योजक आदरणीय करंजी दास आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याच समेत आदरणीय शंकरजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याच समेत आदरणीय राम जगताप आणि विशालजी मामुनकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय राम जगताप आणि विशालजी मामुनकर साहेब या आपण. आदरणीय राम जगताप आणि विशालजी मामुनकर यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि सर्वांचे सन्मान या ठिकाणी मी आता बाकी राखून ठेवतोय. सर्वांचे तर झालेले आहेत. 32 त्या- धावांचा चेस करायचा आहे. त्याच समेत आपण पाहतो युवा उद्योजक करंजी दास या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. करंजी दास यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. आता मात्र थोडे बाकीच्यांचे सन्मान मी थांबवतो आणि जाऊयात आपण या ठिकाणी महत्वपूर्ण सन्मानाकडे. आणि त्याकरिता मी विनंती करेल संपूर्ण दोस्ती ग्रुप आणि जगदीशदादा देशमुख यांना की आपल्या थोडी 2 मिनिटांसाठी मॅच स्टॉप करा. आपण ऑफिशियल आपण महत्वाच्या सन्मानाकडे जातोय. दोस्ती ग्रुप आणि जगदीशदादा देशमुख यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती आपण करायचा आहे. अगदी आपण पाहिलं ना मित्रांनो, समाजसेवा काय असते ती राजकारणातून दाखवून देणारं व्यक्तिमत्व आहे. आणि या व्यक्तिमत्वाने अनेकांची मनं जिंकली. आणि खरं म्हणायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एका उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम या कर्जत तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यात केलंय. अर्थातच जनतेच्या मनातील आमदार आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ गारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांचा सन्मान दोस्ती ग्रुपच्या वतीने आणि जगदीशदादा देशमुख यांच्या वतीने करण्यात येतोय. फार मोलाचं सहकार्य सातत्यपूर्ण या दोस्ती ग्रुपवरती असलेलं त्यांचं प्रेम. आणि पहा अगदी आज दोस्ती ग्रुपच्या वतीने त्यांना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रदान केली जाते. आणि हीच खरं श्रेय आहे. आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती की मग पर्सनली आपली नावं घेणार नाही. सर्वांना विनंती आपण मंचावरती या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे पत्रकार बंधू चला, मामले साहेब, दगडे साहेब, सर्वांना विनंती या आपण या या. कारण खरं म्हणायला गेलं तर गेली 3ही रजनी या स्पर्धेला अगदी पत्रकार बंधू आमचे जगदीश दगडे यांच्यातून बातमीच्या स्वरूपात कव्हर केलं जात आहे. ही फार मोलाची गोष्ट आहे.
भाऊ दगडे या ना पटापट पटापट या. असू द्या तुम्ही या ना, प्रत्येकाने या ना, करून घ्या, पत्रकार बंधू गरजेचे आहेत. खरं म्हणायला गेलं तर भाऊ मी मगाशी सुद्धा आठवण केली की या दोस्ती ग्रुपच्या पर्व पहिल्याची जी उद्घाटनीय सोहळ्याची सांगता होती ती अर्थातच आमचे पत्रकार बंधूंच्या शुभाहस्ते झाली होती. मॅच चालू होईल, आता चालू करा आपण. नाही थांबू ना. चला चला ओ दगडे चला ना. चला आपण भरतभाईंना बोलावतो का? भरतभाईंना बोलावतो. गेले का? येस आपण मंचावरती उपस्थित एक बहारदार व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाऊ गारे यांच्याकडे आपण थेट जाऊयात. भाऊ अनेक वर्षे दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हे दोस्ती ग्रुप म्हणजे अगदीच मी तर म्हणेल हे हिरे आहेत आणि जसं कोळशाच्या खाणीत हिरा घडवावा लागतो, मिळून चालत नाही तर त्याला तो आकार द्यावा लागतो आणि या हिऱ्यांना जगदीश दादा असतील आणि तुम्ही असतील दोघांच्या माध्यमातून घडवला गेलाय आणि आज ते प्रेम क्रिकेटच्या मैदानावरती घेऊन आलाय. अर्थातच दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईटची स्पर्धा A1 जोडी चषक, काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि दोस्ती ग्रुप बद्दल? दोस्ती ग्रुप भव्य नाईट स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रायगड जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती नारायणजी डामसे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले अशोक शेठ भोपतराव, संतोषजी बैलमारे, रामशेठ राणे, दीपक शेठ श्रीखंडे, उत्तम शेठ कोळंबे, व्यासपीठावर उपस्थित असलेले भरतभाई गेले, भाई नाही गेले ना, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर. खऱ्या अर्थाने या दोस्ती ग्रुपचं हे 4थं वर्ष आहे आणि दोस्ती ग्रुपचे मुख्य आयोजक असतील ते आमचे रुपेशजी घारे, अतुलजी देशमुख आणि चेतनजी चौधरी. यामधलं सुधाकर घारेला दोस्ती म्हणलं सुद्धा माहिती नाही. 4ही वर्ष बिचारे तेच कार्यक्रम करत असतात. सर्व आयोजन नियोजन सर्व त्यांच्याकडेच असतं आणि जगदीश त्यांचा पडद्यामागचा हिरो आहे. हे सगळं अशा पद्धतीने हा 4 वर्षांचा हा दोस्ती ग्रुपचं भव्य नाईट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी होत असतं. परंतु मी आजपर्यंत लास्ट शेवटच्या दिवशी किंवा अगदी आज आलो अशा पद्धतीने मी येत असतो. या कार्यक्रमामध्ये आमच्या परिसरामधला सर्व ग्रुप असेल त्याला त्यांचा चांगला सपोर्ट असेल, पाठिंबा असेल. परंतु परिसरामधली जे आमची तरुण वर्ग असेल हा तरुण वर्ग एकमेकाला साथ देणारा तरुण वर्ग आहे. आमच्या एक जीवाचा हा तरुण वर्ग या वासरे गोंड्यामधला आहे. या परिसरामध्ये कुठली निवडणूक असू द्या, कुठला सार्वजनिक कार्यक्रम असू द्या, कुठला सामाजिक कार्यक्रम असू द्या, त्यामध्ये कुठल्याही माझ्या कार्यकर्त्याला कुठल्याही माझ्या युवक कार्यकर्त्याला सांगायला लागत नाही. आता सुद्धा जिल्हा परिषदची निवडणूक होती, पंचायत समितीची निवडणूक केली, या परिसरामध्ये मला प्रचाराला सुद्धा यावं लागलं नाही. अशा पद्धतीने आमच्या या परिसरामधील सर्व माझे हे प्रमुख सहकारी आहेत आणि त्यांनी आजचा हे इतकं चांगलं आयोजन केलं आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी खऱ्या अर्थाने बाबू असेल, आमचा चेतन असेल आणि अतुल असेल यांनी हे 4 वर्ष आणि अनेक सामाजिक कार्यक्रम ते घेत असतात. आपण जर पाहिलं असेल तर या परिसरामध्ये कुठलेही सामाजिक कार्यक्रम असतील तर त्यामध्ये या तिघांचा मोठा सहभाग असतो. त्या आजचा हा 4 वर्षाचा हा जो त्यांचा चाललेला हा परिक्रमा आहे हा त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून प्रत्येक वर्षी करत असतात. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देईल आणि जगदीश असेल आणि त्यांचं सर्व सहकारी मंडळी असतील यांनाही मनापासून शुभेच्छा देईल. आणि ह्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने ज्या ज्या खेळाडूंनी सहभाग घेतला असेल त्यांना मनापासून शुभेच्छा देईल आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, अगदी कमी शब्दात मुलाचं मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी केलं. आपला मनस्वी या ठिकाणी स्वागत आणि आभार सुद्धा. अगदी मान्यवर या ठिकाणावरून आपली थोडीशी रजा घेत आहे. पंकजी देसाई यांना विनंती की आपण मंचावरती या. आपला सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.
चला पंकजी देसाई या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी ते लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव आणि सातत्यपूर्ण दोस्ती ग्रुपवरती असलेलं त्यांचं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळते. आणि पंकजी देसाई यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि त्याच समेत आदरणीय जयजी पाटील आणि आमचे खास करून अगदी ज्यांचं आमच्यावरती नितांत प्रेम आहे, मंगेश मामा तलेकर आपण मंचावरती या. रिक्वेस्ट समजाई, मंगेश मामा तलेकर आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद डीजे. येस, टॉस करूयात आपण. रोशन पाटील सर सर्वप्रथम लवजी आणि त्याच्या विरोधात देसाई पाडा टीम. चला टॉस करूयात. अजितजी देसाई, आपणास सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला टॉस साठी आपण जाऊयात आणि विनंती करेल या ठिकाणी आदरणीय संपतजी गाडवे मामा, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या आपण. कॉल होता हेड. देसाई पाडा टीमचा आलाय टेल. इस डिसिजन. एक महत्वाची सूचना आहे खेळाडूंसाठी. फिल्डिंग स्वीकारले. तुम्ही ज्या ज्या वेळी टॉस करण्यासाठी ॲज अ प्लेअर, ॲज अ कॅप्टन म्हणून पाठवता, त्यावेळी पूर्ण तयारीनिशी तुम्ही इनिंग ब्रेकमध्ये त्याला पाठवायचं आहे, कारण डिसिजन इथेच होईल. याची प्रत्येकाने नोंद घ्या. आदरणीय जयजी पाटील यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. कुंभार सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा स्वागत. आणि वलयात कॉम्बॉक्स कडे, जिथे आवाज ऐकाल अगदी रायगडची एक बुलंद तोप, मराठीवरचं अगदी प्रभुत्व यांच्या आवाजात पाहायला मिळतं. आमचे मित्र रोशनजी पाटील. धन्यवाद संदीप सर. धन्यवाद योगेशजी आमच्या सोबत आहेत. आणि सामना आता एकतर्फा झालाय. टोटल धावा स्कोर कार्ड वरती आहेत आतापर्यंत 17. 15ची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या काटरंगला. क्रीडांगणाच्या आतमध्ये व्यावसायिक स्तराचा एक खेळाडू, ज्याच्याकडे ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेटचं बल आहे, त्याच्या अवतीभोवती राहिला असा बंटी नॉन स्टॅकिंग केला. आणि त्याच्या बरोबरीने आदित्यला आपण पाहता. आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आणखी एक चांगला यंगस्टर बॉलिंग मार्कमध्ये आहे. सेकंड ओव्हरसाठी राहुल. पहिल्या इनिंगमध्ये धावा कमी आल्या, त्याचा प्रेशर आहे आता कैरे संघावरती. क्रिकेटचा खेळ कमी धावा जेव्हा जेव्हा असताना पण पहिल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये सामना नेहमी हाय व्होल्टेज झाला. लेग लांचा प्रयत्न, बॅकफुटला गेले होते, दिशा दिली बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअरकडे फील्डर धावत आला, सेकंडला निघाले, रिस्की कॉल, कदाचित धोका संभवला असा मध्ये ते चांगला पद्धतीचा कॉल होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर हेल्दी बॉडी लँग्वेज आहेत आणि चांगल्या पद्धतीने धावा कंप्लीट करत असताना 2 धावा आल्या. सेकंड ओव्हर देखील कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या काटरंग संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद, 19 धावा. आता येणाऱ्या 18 बॉल आणि विजयासाठी फक्त 13चं समीकरण. 18 चेंडूमध्ये 13 धावा हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आहे. दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा मान्य श्री सुधाकर भाऊ गारे आणि मान्य श्री जगदीशदादा देशमुख A1 जोडी चषक 2026 हे 4थं पर्व.
मगाशी भाऊंनी खरं भरपूर कौतुक केलं आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेशदा घारे, चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख, त्रिवेणी संगम. मला तिघांचं देखील खूप कौतुक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक केलं. ज्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय, या स्पर्धेचं अप्रतिम नेत्रदीपक असं आयोजन सध्या आपण या ठिकाणी पाहत आहे. खंडाई माता क्रीडांगण खांडपे कर्जतमध्ये आपण आहोत आणि आजची देखील रात्र महत्वाची राहील. यानंतर आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. लवजी विपक्ष देसाई पाडा. देसाई पाडा हा संघ जयनमन देसाई पाडा विपक्ष अल्पेश इलेवन लवजी या दोन टीम मध्ये पुढची लढत पाहायला मिळेल. तिसरं षटक पंकज उमले या टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज, लेफ्ट आर्म सीमर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल फिरून मारलाय फाईन लेगच्या दिशेने. मैदानाचे आउटफील्ड फास्ट बॉल निघाला त्या ठिकाणी फाईन लेगच्या बाहेर. फाईन चौकार. धन्यवाद. सामना अतिशय सोपा झाला काटरंग टीमसाठी. खरं तर खास करून मी कौतुक करेल पहिल्या इनिंगमध्ये भरतजी सोलंकी यांचं, वन ऑफ द लिजन 40+ मास्टर. ज्या फलंदाजी त्यांनी केली अप्रतिम. पहिल्याच पॉवर प्लेमध्ये 4 खेळाडू बाद करत फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. तिथून प्रेशर जो क्रिएट झाला कैरे संघावरती तो अंतिम ओव्हरपर्यंत कायम राहिला आणि त्याचाच फायदा आता बॅटरना होतोय. धावा कमी असल्या कारणाने चेस सोपा झालाय. आता ही विजयासाठी आपण जर पाहिलं फक्त 9ची गरज आहे. समोर बंटी सारखा एक आक्रमक खेळाडू स्टार्टिंग एंडला. पंकज ओमलेचा बॉल खोलात टाकला, सन्मान दिला, बॅक टू द बॉलर. संधी होती ऑन दी स्टम्पचा जर का थ्रो आला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला असता. सिंगल घेत असताना सेन्सिबल क्रिकेट. धावा कमी आहेत, सिंगल डबलने देखील आपण आपल्या ध्येयाकडे पोहोचू शकतोय. हीच रणनीती आता वापरत असताना मैदानामध्ये बंटी त्यांना आपण पाहताय. रायगड प्रीमियर लीग मध्ये सलग 6 मध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम बंटीने केलाय आणि लेफ्टी बॉलरच्या आगेच उत्तम दर्जाची फलंदाजी गेले कित्येक वर्ष या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिली. तो नॉस्टॅकिंग गेला आणि त्यांच्या बरोबरीने आणखीन एक हार्ड हिटर आदित्य ऑन स्ट्राईक. कमबॅक होईल का? कमबॅक सोपं नाही आता कैरे संघासाठी, कारण धावा कमी आहेत. फक्त 8ची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या काटरंग टीमला. पहिलं षटक होतं पंकज ओमलेचं आणि पहिल्या षटकातील पहिल्याच बॉलला भव्य स्वागत षटकार आला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि तिथून जो काय मोमेंटम मिळाला काटरंगला तो अजूनही कायम आहे. 8ची गरज. लेंथ बॉल हार्ड लेंथ मध्ये होता. शरीराचा वेग घेत असताना वेगात टाकला बॉल आणि इथे मात्र सिंगल मिळेल लेग बाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल. फक्त 7ची गरज आहे विजयासाठी काटरंग टीमला. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. अगदी रस्त्यावरून देखील प्रेक्षकांची मोठी गर्दी. मैदानाच्या सभोवताली असलेले सर्व प्रेक्षक या स्पर्धेचे आहेत दर्दी. गेले कित्येक दिवस कित्येक महिने या स्पर्धेची सर्वांनी आतुरतेने वाट पाहिली आणि आज मात्र या स्पर्धेची मला वाटतं 4थी रात्र आपण सध्या एन्जॉय करतोय. उत्तम आयोजन. पार्टनरशिपचा प्रयत्न, गुडघा टेकला, फक्त दिशा दिली. ट्राईड मार्क शॉट. बॉल चालला फाईन लेग कडे, दन दन करत सीमा पार. अनदर 1-4 चौकार. संचालन. पुन्हा एकदा दिशा दिली बॉलला आणि इथे मात्र कदाचित हा विजयी फटका राहील नाहीये. डीप बॅकवर्डला फिल्डर त्या ठिकाणी लावलाय आणि एकच सिंगल त्या ठिकाणी मिळेल. प्रतीक्षा करावी लागेल आता काटरंगला. अजूनही 2ची गरज येणाऱ्या 12 बॉलमध्ये 12 चेंडू आणि 2 धावा. हे कॅल्क्युलेशन. हा सामना जिंकणं म्हणजे एक मोठी अग्निपरीक्षा आता कैरे संघासमोर आहे. अशक्य असं आव्हान त्यांच्या समोर राहील. फक्त 12 मध्ये बनवायच्या 2 या मॅच मध्ये विजयासाठी. नेक्स्ट मॅच लगेचच लवजी आणि त्यांच्या बरोबरने देसाई पाडा टीम बी रेडी. पुढच्या मॅचसाठी आपण तयार राहा. हा सामना संपला की ज्या संघाच्या बाटाला फिल्डिंग आली त्या टीमने मात्र क्षणाचाही विलंब न लावता लगेच मैदानामध्ये दाखल व्हायची सूचना आयोजकांच्या वतीने आली. टाइम अलर्ट आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. 12 बॉल 2 एक कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये. रॉयल पाटील युनिक नाव आहे या खेळाडूचं आणि सध्या चर्चेमध्ये हा खेळाडू. अतुल त्याचबरोबरीने आपण पाहिला रजत हा खेळाडू देखील चांगल्या फॉर्म मध्ये. सागर पाटील एव्हरग्रीन प्रत्येक स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करणारा हा खेळाडू. आज मात्र पहिल्याच बॉलला त्याचा विकेट मिळाला भरत सोलंकी यांना. तिथून मात्र टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स होताना पाहायला मिळाले. त्याचा फायदा काटरंग संघाला झाला. प्रेशर क्रिएट केला. फक्त 31 धावा पहिल्या 7च्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आले. पाठलाग करताना आता 30 धावा धाव फलकावरती आहेत पहिल्या 3 ओव्हरमध्ये.
येणारे 12 बॉल आणि विजयासाठी फक्त 2 धाबांचं समीकरण या मॅच मध्ये राहिलंय. 12 बॉल 2 समोर स्टॅकिंग एंडला बंटीला आपण पाहताय, फिरून मारलाय या आपला पूलचा प्रयत्न, फटका चांगला आहे, बॉल देखील चला मिड विकेट कडे एका टप्प्यावरती. 1 बाउन्स इनटू द फॅन्स, सीमा पार हा विजयी चौकार, हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय काटरंग संघ. अभिनंदन, हार्डलक टीम सिद्धू 11 कैरे. चला आपण नेक्स्ट मॅच कडे जातो आणि त्याचबरोबर या सामन्याचा सामनावीर, नो डाऊट वन ऑफ द लिजंड भरत सोलंकी ठरलेत या सामन्याचे सामनावीर. येस, मॅच पंकजी देसाई यांची आपण जाऊयात या ठिकाणी. अगदी सुधागड तालुक्यातले बारदार व्यक्तिमत्व, खरं म्हणायला गेलं तर देसाईपाडा कुठेही असू द्या, या व्यक्तिमत्वाची वर्णी तुम्हाला त्या मैदानावरती जरूर पाहायला मिळते. आणि एकीकडे पाहायला गेल्यानंतर अगदी आज तुम्हाला पाहायला मिळेल बक्षिसांची खैरात कशी करायची हे त्यांच्याकडून शिकावं. ते आमचे अगदी आदराचं स्थान ज्यांच्याकडे आम्ही सातत्याने सुधागड तालुक्यात पाहतो ते मंगेश मामा तळेकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मंगेश मामा तळेकर यांचा सन्मान खास दोस्ती ग्रुपचे सर्व प्रमुख आयोजक बाबू गारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मंगेश मामा तळेकर आपण पाहतोय. त्याच समेत आपण पाहतोय आमचे शरद सर कुंभार उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. शरद सर कुंभार आपण पाहतोय. काय म्हणता बाकी? शरद सर कुंभार यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय रमेशजी पाटील यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या, आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचसमयत या ठिकाणी कल्पेशजी देशमुख उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कल्पेशजी देशमुख. चला लवजी आणि देसाईपाडा टीम सज्ज व्हा आपण. आदरणीय गोपीनाथजी देशमुख यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या, आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय रमेशजी पाटील आपण सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या, आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय जयेश पाटील उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. जयेशजी पाटील. त्याच समेत या ठिकाणी अनंत देशमुख साहेब उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अनंत देशमुख. अनंत देशमुख साहेब आपण पाहतोय आमचे त्रिमूर्ती मधला अतुलजी देशमुख यांचे पिताश्री आहेत, यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत आदरणीय पुंडलिकजी पाटील उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पुंडलिक पाटील या आपण, आपला सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याच समेत आदरणीय शिवाजीदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. शिवाजीदादा पाटील. शिवाजीदादा पाटील यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय सुनीलजी शिर्के उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सुनीलजी शिर्के या आपण. त्याच समेत आदरणीय बंटी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. बंटी कदम. त्याच समेत आदरणीय रमेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. देसाईपाडा आपला 12th मॅन पाठवा. रमेशजी पाटील यांना विनंती की आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याच समेत आदरणीय कल्पेशजी देशमुख यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कल्पेशजी देशमुख. त्याच समेत या ठिकाणी अक्षयजी पाटील उपस्थित आहेत, महडचे आमचे, त्यांचा सुद्धा सन्मान
या ठिकाणी केला जाईल. अक्षय पाटील महड. या लवकर अक्षय पाटील. आणि चला योगेश मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेत भरत सोलंकी. आपण त्यांच्याकडे जरूर जाऊया. या भरत सोलंकी आपण महेंद्रजी बडेकर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि त्यांची सुकन्या जिने आत्ताच काही दिवसांपूर्वी एक यश संपादन केलंय, घवघवीत यश, ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. तिचं सुद्धा मनस्वी स्वागत. आणि त्याच समेत आमचे बोराडे बंधू या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आपण जाऊया.